एक विशेष कार्यक्रम जर आपण म्हटलं तर या ठिकाणी लकी ड्रॉ देखील मध्यंतराच्या कालावधीमध्ये होणार आहे। तरीही या ठिकाणी त्या लकी ड्रॉ मध्ये विजयी व्यक्तीला ज्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी येईल त्या व्यक्तीला 5 फार्म हाऊसची तिकीट फ्री भेटणार आहे। तरीही बघायचं आहे म्हणजे काय म्हणावं लागेल, उजळले खाते आता अवघी चिंता वाढली। बघा मायबाप हो, आज तुमचं दिवानगरीमध्ये आल्यानंतर किती भाग्य आहे बघा। आपल्याला 150 रुपयांमध्ये या सामन्याचा आनंद लुटता येईल। 150 रुपयामध्ये आपण आमच्या साक्षीदारीच्या ड्रीम्स फॅमिली सलूनमध्ये गेल्यानंतर तिथं योग्य ती सवलत मिळेल। दुसरी गोष्ट 150 रुपयाच्या तिकीटमध्ये जर आपण पाहिलं तर आपलं नशीब असेल तर आपल्याला 5 फार्म हाऊसची तिकीट फ्री भेटली जाते। बघा आज कोणाचं लकी ड्रॉ या ठिकाणी येत आहे आपण पाहूया। या ठिकाणी पुन्हा माझ्या रसिक वर्गाला विनंती असेल की या हॉलमध्ये कुणीही मद्यपान करून प्रवेश करू नये अशी आपल्याला मनापासून आयोजकांची विनंती आहे। चला तर मायबाप हो, रसिक प्रेक्षक हो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि या कार्यक्रमासाठी अजून एक जर पाहिलं तर या महाराष्ट्रावर ज्याने आपल्या गाण्याच्या माध्यमातून लाखो हृदयाची धडकन बनला, ज्याने आपल्या गाण्याच्या माध्यमातून लाखो चाहते बनवले, असाच या दिवानगरीमध्ये महाराष्ट्राचा लाडका आधुनिक कोळी गायक अर्थात प्रवीणदादा पाटील याचं या सेवा सदनामध्ये थोड्याच वेळात आगमन होईल। त्यानंतर महाराष्ट्राचा युवा अभिनेता ज्याला समोरलं जातं, ज्याचं वय जर म्हणायला गेलं तर अवघं 4 वर्ष, असा बीड जिल्ह्याचा सुपुत्र ज्यानं अप्पी आमची कलेक्टर या सिरियलचा युवा अभिनेता, ज्यानं जर आपण पाहिलं तर आपल्या लहान मुलांच्या सर्वांचं लाडकं गाणं माझ्या पप्पाने गणपती आणला या गाण्याचा फेमस अभिनेता, ज्यानं गतवर्षी ज्याचं गाणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये ज्याचं गाणं टॉप केलं, गणुडा आमचा दिसतोय छान, ह्या गाण्याचा गायक स्वतः अभिनेता मित्रांनो या ठिकाणी साईराज गणेश केंद्रे हा देखील या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात उपस्थिती राहील। तरी आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया। चला तर मायबाप हो, ज्या कार्यक्रमाशी आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सुस्वागतम, स्वागतम, हर्ष स्वागत। मायबाप रसिक प्रेक्षक हो, या ठिकाणी असं म्हटलं जातं की चातकाला आपली दिशा समजण्यासाठी, चातकाला आपली दिशा समजण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, चातकाला आपली दिशा समजण्यासाठी ओढ असते ती वर्षा ऋतूची। शिंपड्यांच्या थेंबांना मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची, शिंपड्यांच्या थेंबांना मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची। आणि माझ्या कोकणी माणसाला आधी गणरायाची स्वागताची ओढ असते ती अर्थात मृग नक्षत्राची आणि माझ्या कलगीतुऱ्याची अर्थात कोकणवासी या ठिकाणी कोकण जर म्हणायला गेलं तर सोप्या भाषेत आपण म्हणूया, कोकण म्हटलं तर लाल मातीतलं जमिनीवरती वसलेलं स्वर्ग जणू माझ्या कोकणाला म्हटलं जातं। कदाचित देवाला सुद्धा स्वप्नामध्ये प्रश्न निर्माण झाला
की जमिनीवरती स्वर्ग का निर्माण करावं लागलं? कदाचित एका वेळी माणसाला स्वर्ग बघायचा असेल तर मरावं लागतं, आणि जर दुसरं स्वर्ग जर माणसाला अनुभवायचा असेल तर माझा कोकणात जन्म घ्यावा लागतो. त्याच कोकणातील लोककला आणि त्या लोककलेशी नाद जोडून ठेवणारा माझा कोकणी माणूस या ठिकाणी जमलेला माझ्या तमाम कोकणी बांधवांना या सिद्धेश विटेकरचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मायबाप हो, आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो त्या अर्थात गणरायाच्या नामस्मरणाने. तर गणरायाचं नामस्मरण करूया. अर्थात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवं सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या परशुरामाच्या परस्पर्शाने पावन झालेली माझी कोकण भूमी, त्या परशुरामाच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या राजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शून्यातून स्वराज्य कसं उभं करायचं जे तुम्हाला मला शिकवलं, तर असा शिवछत्रपती ज्याचं मोजक्या भाषेत वर्णन करायला गेलं तर नीच याचा महामेरू बहुजनांची याधारू अखंड स्थितीचा निखारू सुमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. ज्या मातेनं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन छत्रपती घडवले, त्या राजमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या राजानं आपल्या पित्याचा वारसा अहोरात्र जपला, ज्यानं आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर सुद्धा शत्रू समोर झुकला नाही, हिंदू धर्मासाठी सतत उभा राहिला, असा शंभू राजांच्या चरणी नतमस्तक होतो. ह्या मातेनं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्त्री शक्तीचा सागर होताना आपण पाहतो, आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करूया. तसेच शाहिरीच्या माध्यमातून आपला पोहाडा नुसता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्खा जगभरामध्ये पोहोचवला, की अर्थात शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. मायबाप हो, जर आपल्या कोकणाविषयी बोलायला गेलं तितकं कमी आहे. कोकणची व्याख्या एका शब्दामध्ये आपण मांडू शकत नाहीये. अनेक रसिक प्रेक्षकांना बघा, मी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय, एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. कोकणचा आवाज, आपल्या कोकणचा आवाज या दिवाळीमध्ये घुमू द्या, वाजू द्या. कोकण कलेचा जय जयकार या दिवाळीमध्ये होऊ द्या. चला तर मायबाप हो, या ठिकाणी जमला गोतावळा या सोहळ्याला, जमला गोतावळा या सोहळ्याला साजरा करूया कळगीतुरा. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला मायबाप हो, या ठिकाणी मी इथेच थांबतोय. पुन्हा एकदा सर्व रसिक वर्गाला विनंती असेल की सेवा सदनामध्ये कुणीही खाद्यपदार्थ खात असताना आपल्या जवळ असणारा कागद हा सभागृहाच्या कोणत्याही कानाकोपऱ्याला जाणार नाही, किंवा कृपया कोणीही विमल गुटखा जर खात असेल, थुंकण्यासाठी आपण बाहेर उठून गेला तर खूप बरं होईल. कोणीही थुंकण्याचा प्रयत्न या सेवा सदनामध्ये करू नका. असं आढळल्यास तर आपल्याला या ठिकाणी
5,000 रुपयाचा रोख रक्कम दंड या ठिकाणी आकारण्यात येईल। तर तरीही सर्व कोकणी माणसाला पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करूया। चला तर मंडळी, तुम्ही सज्ज आहात ना? मंडळी, तुमचा जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत या सामन्याला आणि या कार्यक्रम
हॉल 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 या ठिकाणी या सेवा सत्रामध्ये मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कलेच्या माध्यमातून अवघ्या वयाच्या 4व्या वर्षी ज्याने रसिकांना आपलंसं केलं असा बीड जिल्ह्यातला सुपुत्र साईराज गणेश केंद्रे या ठिकाणी त्याचा अनुभव झालेला आहे. त्याचे वडील गणेश दादा केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत. तरी आपण त्याचं पूर्ण कोकणवासीय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. हॅलो हेलो हेलो शिट शिट हेलो हेलो तर थोडासा मराठीतला आवाज द्या. हेलो हेलो थोडासा शार्प करा थोडासा. हेलो शिट शिट हेलो हेलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? आवाज सर्वांना येतोय का अगदी शेवटपर्यंत? जर येत नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा, कारण आजच्या कार्यक्रमाचा हा पैसा आणि पैसा सर्व वसूल करून जायचं. आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरीबरे शाही सचिनजी धुमत बुवा शाहीरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी घेऊन यायचे. माझा लेखी विषय या ठिकाणी घेऊन जायचं. तुझ्यावरी नाही कोणी जीवनावणारा, देते मी कबुली तू है माणूस भला. अरे तुझ्यावरी नाही कोणी जीवनावणारा, देते मी कबुली तू है माणूस खरा. होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून, होतो हस तुझा कसा जाऊ मी विसरून. दिल सखे मला कर वास्तव उमजून, दिल सखे मला कर वास्तव उमजून. अरे माझ्या राजा तुझे नशिबाचा खेळ समजून. अरे माझा राजा तुझे नशिबाचा खेळ समजून. हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा, तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा. करता ही सेवा मिळतो सुखाचा निवारा. नाही कधी जाणार मी तुला विसरून, नाही कधी जाणार मी तुला विसरून.
तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून, तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून. अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून. अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून. त्या संचाचा एक हरहुंडर असा कलाकार जो अगदी काही थोड्या दिवसापूर्वी आम्हाला तुम्हाला सर्वांना या जगाचा निरोप होतो गेलेला आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझ्या या संचातला एक हरहुंडर असा कलाकार रुपेशदा बंगाल आज स्वर्गवासी झाला आहे. आणि म्हणून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या ईश्वराची मी प्रार्थना करतो. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो. स्वराज्य संस्थापक राजाधिकारी योगीराज बहुक्षण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी ज्ञानदा राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँ तुझा होना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या मराठी अस्मितेचा मानदेतो सरसेनापती अखंड महाराष्ट्राच्या घराण्यात हिंदुस्थानी सम्राट सूर्यप्रकाश ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई दुर्गादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन दत्तगुरु मित्र मंडळ दिवणे कुंभारवाडी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आयोजन श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराच्या 3ऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्तानं कलमी आणि तुला असा नाटकाचा देखील सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलमीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाट्य मंडळ तसेच कलमी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळात आम्ही शाही राजेश्वरीचं मुक्काम सगळी तालुका भेट दिला रत्नागिरी निर्विघ्न शाखा जयकार हुंडेकरांवर कामांडव कारवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम अभ्यासक्रमांनी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आधी जर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचत नसेल माझ्या तोंडातून निघाला शब्द जर शेवटपर्यंत कोणाला ऐकायला व्यवस्थित जात नसेल
तर अगदी आपले सावंतवाले दादा सुंदर सावंत लागलेला आहे. फक्त त्यांच्यापर्यंत येऊन ती सूचना द्या की बाबा शेवटपर्यंत आवाज पोहोचत नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो श्री दत्तगुरु व विठ्ठल रखुमाई मंदिर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो या छोट्याशा शामिलाला या सेवेची संधी या ठिकाणी आपण दिली. आणि म्हणून आजचा कार्यक्रम मी ज्यांच्या सोबतीला या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय. संगीताला मला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू आणि ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये झी युवा फेअर मध्ये त्यांनी ढोलकी या ठिकाणी वाजवलेली आहे. माझ्या ढोलकीपटू विशालदादा असतात. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझे बंधू विशालदादा बंदरकर. बँकेला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टरमेंटला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काकाडे. शैली वादक माझे दादा रोहितदादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या कोकणातील नामवंत सावंतवाले दादा आमचे आकाशदादा बदे आणि संपूर्ण सहकारी व्यक्तीची टीम आहे. या सर्वांना मित्रांनो शाही मनाचा नमस्कार करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आपली बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील ख्यातनाम शाहीर वर्ग देखील उपस्थित राहतील. आणि त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत तोरेवाले शाहीर तुषारजी पंधेरे मावळे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे तोरेवाले माझे मित्र माझे दादा जितेश दादा गुरव हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत अशा कवी अविनाश दादा कडू हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मनाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवडण्याचे शाहीर तोरेवाले शाहीर जरी तोरेवाले असते तरी अगदी सगळ्या भावाप्रमाणे मला जीव लावणारे माझे बंधू सुशांतदादा शिरकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी मनाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदादा जाधव तसेच तोरेवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोंगरकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अजून एक माझा शिष्य ओंकार नाचेकर नितेश दादा शिकवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे आणि दादा पाष्टे ही संपूर्ण या ठिकाणी शिष्य मंडळी आज मला कोरस या ठिकाणी साथ करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोद दादा गोवळकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे शीतल दादा महेंद्र दादा शीतल हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साईराज गणेश अप्पियांची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साईराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. मला तुला देखील या ठिकाणी शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साईराजने आमच्या केलं होतं. तर त्याला देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये लांजा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावंत लावणारे दीपराज दादा खाके देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. दादा देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवला तारा ज्याचा हात मित्रांनो अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश उपेकर आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तर या ठिकाणी शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुटकाई दिनी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या शाखेची देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांना शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा नमस्कार असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये
मंदारदादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो राजेश बुवाचा मुंबई रंगमंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे मित्रांनो. अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं मायेनं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊसफुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे. तुमचे सर्वांचे मित्रांनो अगदी आभार मानेल तेवढे मित्रांनो कधीच आहेत. या छोट्याशा शाहिरावरती आम्हा 2 शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवला जे प्रेम दाखवलं आयोजकांवरती तो विश्वास दाखवला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मित्रांनो मुजरा करून झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिलं कोण? ज्यांची मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ज्यांची मी आज 2-3 तासासाठी बायको आहे आणि जे माझं पती देव आहे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर फेटेवालं तुरेवाले शाहीर सचिनची धुमक बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचा संच त्यांचे संगीतकार त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करून मिळालो. माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो. अगदी मित्रांनो जास्त सर्वांचा वेळ घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे फक्त तुझ्या प्रेमामुळे तुझ्या आशीर्वादामुळे आज या छोटीशी नौकेला अथांग पसरलेल्या या जनसागरामध्ये सोडलेली ही छोटीशी नौका या नौकेला दरापर्यंत लावलं रसिका. अरे तुझंच फक्त काम आहे आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात
तुझ्याच आशीर्वादाची रसिका मी सदैव वाट की तुझीच सेवा करता अरे तुझीच सेवा करता आज मी रंगून जाईन आणि मग सदैव तुझ्या चरणाचा रसिका आणि मी दास बनू माझ्या तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय बुवा आधी तुम्हाला पण सांगतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानात तर चोख बाहेर काढा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बोला तुमचं लक्षात का म्हणायचं काय लक्षात जाऊ तुझ्यासाठी सुरांची मी केली ना तमा हे कसे का अरे तुझ्यासाठी सोनांची मी केली ना तमा कधी केली ना तमा वाटता मी वाटता ही स्वरांजली रसिका वाटता मी वाटता स्वरांजली रसिका
स्वराज्याची रसिका बोल सगळ्या गजानन महारावली माते बजरंग सतीकाजी शिवराम कोंडू अखंड सदा घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा शाखा घेण्यापालगड किल्लेमाची आमची मंडळी अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले मानाचा मोजरा करतो. त्याचप्रमाणे माझी शाखा सुनकाईगिरी नृत्य कला पद्धत अडूर गुहा मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले त्याकडे मानाचा मोजरा करतो. त्याचप्रमाणे शाही राजेशदा निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश उर्लेकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय शाहीनी मनाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे 15 गावातील माझे झुंडक मित्र मदनदादा चांदे आणि रोहितदादा उर्लेकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या या संपूर्ण संघासाठी 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हलचे मालक माझे बंधू समीरदादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. अच्छा या मित्रांनो गर्दीमध्ये एक नाव मगाशी राहून गेलं. माझे बंधू अतुलदादा कदम हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो मगाशी जे नाव घेतलं होतं या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. दादा तुम्हाला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो संवाद या ठिकाणी झालेला आहे. आता वळतोय गणाकडे. सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. सर्वांना ती ओढ गावची मित्रांनो निश्चित लागलेली आहे. कारण एका रात्री नेहमी माझ्या कार्यक्रमात सांगतो एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. बाकी हे कुणाला शक्य नाही. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो. त्याचं कारण पण का? कारण ओढ लागली प्रत्येकाला. ओढ लागले. कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लाट मारून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनातली लागलेली आहे. वाटेकडे डोळे लागले. आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख बरोबर आहे ना. आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले. दिवस फक्त राहिले मोजके. कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती त्याला माहिती आणि त्या वेगळ्या हाताला माहिती. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि घोडगाड्याचे गायक कोकण रत्न पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे माझे बंधू समीरदादा मोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तामणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्ण हरावडे साहेबांच्या माध्यमातून
संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं महाराज पारितोषिक गाण्याचा मुजरा करतो आणि म्हणून गाण्याकडे वळले मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. पेन जर कुठं बाजूला ठेवला असता तर पेन पहिला जवळ घ्या, पेन पहिला जवळ घ्या. पेनातली शाई पण संपून जायची नाही. म्हणून म्हणतोय रिमझिम पावसानं तुझी आठवण येते, रिमझिम पावसानं तुझी आठवण येते, त्या पावसाच्या देवावर तुझा चेहरा रुजला. आणि म्हणून बाप्पा या तुझ्या लेकराला बसलेल्या सर्व कोकणकरांना आज लागले की फक्त तुझ्या येण्याची आणि ओढ लागले 27 तारखेच्या दिवसाची. म्हणून म्हणायचं बघा माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया. बाप्पा अरे तू येणार आहेस या मनाला सांगू कसं. उद्याचा दिवस कधी जाईल, परवाचा दिवस कधी जाईल आणि 27 तारखेचा दिवस कधी येईल. म्हणून म्हणायचं माझ्या वेड्या या मनाला किती बघू सावराया, ओढ लागली तुझी मला देवा बाप्पा गणराया. कधी येशील डोळे सुटले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून. बाप्पा अरे जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर नाही राहत, त्या घराचं मंदिर बनून जातं. म्हणून तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये लवकर ये. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4.
नाट्य मंडळ यांच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि 200 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मित्रांनो मुजरा करतो. आणि आज मित्रांनो विषय राहून गेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे हा नात्यातला गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे आपुलकीचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो मैत्रीचा दिवस आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख मित्रांनो शुभेच्छा देतो. आणि आता खऱ्या अर्थानं सवाल आणि गण झालेला आहे. बरोबर आहे का? बरोबर ना? माझे बंधू गोड गाण्याचे गायक आहेत आदित्यदादा खंडेकर हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला समजून करतो. तर सवाल आणि गण मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? झोपलं? अरे हा दिवा म्हणजे आपला प्रतिकोपण आहे. आणि दिव्यातला माणूस फक्त दिवाच लावतो, कधी कोणाला झोपून देत नाही मित्रांनो. पण तुम्ही झोपलो तो व्हाय कसा. आणि म्हणून मित्रांनो सवाल आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्तिपुऱ्याची कणकीपुऱ्याची खरी मजा ही असते गवळणी पासून. बरोबर आहे ना? बुवा बारी खरलं. बरोबर ना? आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो माझ्या असणार आहे माझ्या माय माऊल्यांचा शाहिरांचा बसलेल्या गुरुशनांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सरळ आणि गोवाला पण चांगली अगदी पचल. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय सुशांत दादा तेव्हा गोवाला गवळण माझी पचल. गोवा कुठं आहे ना आतल्या अंगाला असू द्या. गोवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आणलाय कारण या वर्षातला आम्हा दोन्ही शाहीरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत पण गोवा काय अजून भेटलेलं नाहीत कुठं. आता नवरात्री कुठे भेटतील त्याचा काही पत्ता नाही. एकदम पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आल्यावर बघा एकदा त्यांचा झालाय पण अगदी फेटा बिंडा बांधून कसा नवरा सजून येईल फक्त बघा. असू द्या असू द्या असू द्या त्यांच्या वापसाला आपणच टाकू म्हणून म्हणायचं त्या बघा गवळ काका मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्षात ऐका सांगते की दादा बातमी नाही ती खोटी. की ऐका सांगते ही दादा बातमी नाही ती खोटी. मग चोरीला गेले लोणी मी पाहिलं कान्हाच्या अहो पळता पळता या चोराची बघा सुटली रंगोटी. माझ्या माटात दोन्ही तूच खाऊन गेलाय आणि राधेने बघितल्यावर असा काय परत सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय. अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी. मग आज पडले माझ्या शिखाट कान्हा. अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता ही या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. मी कोकणी कला छंद युट्यूबर चॅनलचे मालक शाहीर एकनाथदादा बोरटे दापोली, शाहीर संदीपदादा मोरे बुवा आणि शाहीर राजेश निकम बुवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करता म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय. अगदी आज तुम्हाला जास्त झोपवत पण नाही बुवा पण तुम्हाला गवळीचा विषय देतो. अगदी बुवा प्रेमाने देतोय पण राधा काय म्हणते ऐका बघा. अरे अरे चोरा 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 आईस तरी कुठं राधा म्हणते अरे अरे चोरा तू लय हराम खोरा. हे अरे अरे चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला मजा. अरे अरे चोरा तू है हराम खोरा मग काही वाटते तुला मजा. चार चौकात देईल सजा. बघा मित्रांनो
अरे चार चौघात देईन सजा तो आंड फोडीन कानार तुझा बघा अरे चार चौघात देईन सजा तो आंड फोडीन कानार तुझा काना राधा काय म्हणते तू जेव्हा गोकुळामध्ये येऊन आमच्या घरात शिरतोस आमच्या घरात त्या येऊन चोऱ्या माऱ्या करतोस ह्यात तुला काही मोठेपणा मिळतो ह्यात काही तुला मजा वाटते पण आज मी तुला पकडलाय बरोबर आहे ना माझ्या घरात तुला चोरी करताना मी पकडलाय मग त्याची सजा चार चौघात तुला कोण देईल तर तुझी आई देईल तुझं तोंड कोण घोळत ओ बुवा ओ धोकानो काय म्हटलं चार चौघात देईल सजा तोंड ए परानो अरे तोंड होडील काना तुझा मी तुला घेऊन तुझ्या यशोदेवाईकडे जाते मग त्याची सजा ती तुला काय देईल चार चौघात तुझ्या अमृत पंचनामा करत तुझा तोंड फोडी चोऱ्या माऱ्या करू नका बुवा ओ धोकानो एवढा सोळा इंजेक्शन आखरी वार कसा नाही कोविडचा देत नाही बुस्टरचा देत वरच्यावर आंदोलन म्हणतोय अरे चोरा तू हराम खोरा हे अरे चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला बसा अरे काही वाटते तुला बसा चार चौघात देईन सजा तो आठ फोडीन काना तुझा
निश्चितपणे वेळेला महत्व देणं हे प्रत्येक शाहिराचं प्रत्येक कलाकाराचं मित्रांनो काम बनतंय. आणि म्हणून कलिकितुरा समाजोन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोर्डपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटतं माझे बंधू प्रशांतदादा पाशवे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. दादा तुम्हाला देखील आज फ्रेंडशिपच्या मैत्री दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं नातं भले तुम्ही मुलांच्या पार्टीतला असू द्या पण नातं आपलं जीवाभावाचं असं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो बघा कलिकितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचे विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाच्या खाली टीप अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आज आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारे तुषारजी पंधरे माऊली हे देखील समोर बसलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही पटशिष्य आहात. बाबू रंगले घराण्याचा हा इतिहास आहे की ते कधी खोटं बोलत नाहीत आणि म्हणून बुवा त्याच अनुषंगाने तुमच्यावरती विषय सोडलेला आहे. मी तुम्हाला आजही बुवा सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण अगदी बुवा माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात आणि जरी बुवा माझ्या ग्रंथानुसार जर तुमचं उत्तर योग्य आलं तर आज या दिवाळीमध्ये या समाजाचा साक्षीनं बुवा तुमचा सत्कार करून जाईल. पण ओ धमकानो जर वडाचा तेल मागे उघडला तर सत्कार नाही बुवा तुमचा धिक्कार करेल. आणि म्हणून बक्षीस दिलेलं आहे शाहीर तेजलजी पवार मॅडम विरुद्ध शाहीर किशोरजी सनस यांचा जुगलबंदीचा सामना दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे. तरी सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाला मानाचा पुरस्कार करतो. मनीषदा उतेकर 15 गाव दादांच्या माध्यमातून 201 रुपयाच्या 72 पारितोषिकाने मानाचा पुरस्कार करतो. अवतरला हो गण पार्वतीच्या माळाचा या गाण्याचे गायक आशिष दादा कोंडविलकर आणि अक्षय दादा कोंडविलकर आणि सुरेश दादा दादांच्या माध्यमातून गाव कोंडिवली खेड माझ्या तालुक्यातले सुपुत्र आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय एका मुकड्यात ठेवतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. वेळेच्या अभावी म्हणून म्हणायचंय आजच्या सामन्याला मजाही येणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर धुमधुवा मी आज तुम्हाला देणार. अहो समाचार तुमचा या दिवानगरीत आज मी घेणार आहे आणि जमलं सर्व रसिकांच्या साथीनं अहो या मंचावरून राजेश बुवा बाजी मारून जाणार. बघा घाणेकर बुवांचं शक्ती तुझ्याकडे धन्यवाद त्यांचं ते गाणं आहे काय सांगू बाई याला बरोबर आहे ना. अहो कुठं गेला शंकर माझा वसना आणि तो विषय आणला बघा ती चाल आहे विषय कसा आणला बघा. अहो ऐका हो शाहीर दादा ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो तुम्ही ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावीला हो काय म्हणतोय. अहो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडाव तुमच्या तुकडे समारो नाही तर तोंडाव तुमच्या तुकडे समारो नाही तर तोंडाव तुमच्या तुकडे समारो नाही तर तोंडाव तुमच्या तुकडे समारो. ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी
अशा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचा